केस गळणं, केस पातळ होणं ही आजकाल बऱ्याच जणांची तक्रार असते. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमधला आजचा विषय आहे हेअर फॉल. केस गळणं ह्याच्या मागचं कारण जर आपण शोधून घेतलं आणि मग उपचार केले तर उपचाराला प्रतिसाद लगेचच मिळतो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. कारण हेअरफॉलच्या मागे खूप सारी कारणं असतात. कधी कधी व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते, कधी एखाद्या मोठ्या आजारामधून तुम्ही बाहेर पडले असता, खूप सारी औषधं झाली असतात आणि त्याच्यामुळे हेअरफॉल तुम्हाला होत असतो. कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तुम्हाला हेअरफॉल होत असतो. तर कधी असतं की केसाशी संबंधित म्हणजे स्काल्पशी रिलेटेड काही त्वचेचा आजार असेल, म्हणजे सोरायसिस असू शकेल, एक्झिमा असू शकेल किंवा फंगल इन्फेक्शन असू शकेल, ज्यामुळे तुम्हाला हेअरफॉल होत असतो. कधी कधी स्ट्रेस हे कारण असू शकतं. आता त्याच्यामध्ये सुद्धा फक्त इमोशनल स्ट्रेस हेच कारण असतं असं नाही, तर फिजिकल स्ट्रेसमुळे सुद्धा खूप जास्त एक्झर्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हेअरफॉल असू शकतो. काही लोकांच्या बाबतीत मी असं बघितलं की ते केमिकल प्लांटवर वगैरे काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना हेअरफॉल होत असतो. तर त्यामुळे योग्य ते कारण जर आपल्याला सापडलं आणि मग त्यावर योग्य उपचार झाले की फरक लगेच दिसून येतो. मी एक केस शेअर करेन तुमच्याबरोबर. एक 28 वर्षाच्या लेडी आमच्याकडे येत होत्या आणि त्यांना हेअरफॉल होता आणि डॅन्ड्रफ होता आणि त्यांनी बऱ्याच प्रकारचे तेल आणि शॅम्पू वापरले होते, पण त्यांना टेम्पररी रिलीफ यायचा, पुन्हा हेअरफॉल तसाच चालू असायचा. जेव्हा आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांची आम्ही पूर्ण हिस्ट्री घेतली आणि असं लक्षात आलं की त्यांचं आहे ना की शेड्यूल जे होतं दिवसभराचं ते खूप हेक्टिक होतं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये पण त्यांना खूप जास्त स्ट्रेस होता, पण इमोशनल स्ट्रेसचा पार्ट खूप कमी होता, पण जे धावपळ होती त्यांची ती खूप जास्त होती आणि त्या प्रमाणात त्यांचं जे डाएट होतं ते अतिशय कमी होते. त्यामुळे आम्ही त्यांना डॅन्ड्रफसाठी तो उपचार सुरू केलेच, पण त्याबरोबरच त्यांना आम्ही एक डाएटरी प्लॅन सुद्धा दिला. त्याच्यामुळे काय झालं की महिनाभरामध्येच डॅन्ड्रफ निघून गेला, त्यामुळे हेअरफॉल आटोक्यात आला आणि मग डायटरी चेंजेसचे परिणाम जसे दिसायला लागले तसं 3 महिन्यामध्ये त्यांच्या केसाचा पोत सुद्धा सुधारला. हेअरफॉल तर थांबलाच होता, पण जी नवीन हेअर ग्रोथ होती ती खूप हेल्दी होती. अजून एक केस मला सांगायला आवडेल की हा तर 16 वर्षाचा मुलगा होता, 10वीच्या एक्झामसाठी अपियर होत होता आणि 3 महिन्यापासून त्याला हेअरफॉल होता. पण जसजशी एक्झाम जवळ येत होती तसं त्याला एक्झामचा स्ट्रेस वाढला. केस थोडे त्याचे पांढरे सुद्धा व्हायला लागले होते, त्याचं त्याला खूप टेन्शन आलं होतं आणि त्याच्या बाबतीत असं होतं की डाएट वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या. त्यामुळे त्याला आम्ही फक्त एक्झाम स्ट्रेसशी रिलेटेड काउन्सिलिंग दिलं. 15 दिवसामध्येच औषधाचा इफेक्ट दिसायला लागला, त्याचा हेअरफॉल पूर्ण थांबला आणि 3 महिन्यामध्ये त्याचे जे केस पांढरे झाले होते ते पुन्हा रिव्हर्स झाले, काळे होऊन गेले. तर अशा प्रकारे जर तुम्हाला तुमच्या हेअरफॉलच्या मागचं मूळ कारण समजून घेऊन उपचार करायचा असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर आमचा 10 मिनिटाचा फ्री कन्सल्टेशन कॉल सुद्धा बुक करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक. धन्यवाद.